माझ्या मैत्रिणींनो आणि माझ्या बहिणींनो, हा व्हिडिओ ना खास तुमच्यासाठी बनवला आहे। आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की बायकोने नवऱ्यासोबत कोणती कामं निर्लज्जपणे लाज न बाळगता बायकोने नवऱ्यासोबत कोणती कामं केली पाहिजेत। आता कसं असतं माहिती आहे का मैत्रिणींनो, बायकांचा स्वभाव हा लाजाळू असतो, बायकांचा स्वभाव ना थोडासा भित्रट पण असतो। पण त्यामुळे कसं होतं माहिती आहे का की काही कामं अशी असतात की बायकांनी ना नवऱ्यासोबत निर्लज्जपणे लाज न बाळगता त्यांनी ती कामं केली पाहिजेत। आणि म्हणजे ती कामं ना जर बायकांनी आपल्या नवऱ्यासोबत जर ती कामं लाज न बाळगता निर्लज्जपणे जर त्यांनी केली ना तर त्यांचा नवरा खूपच जास्त त्यांच्यावरती खुश होतो आणि त्या दोघांमध्ये ना जे प्रेम असतं ना तर ते प्रेम ना जास्त वाढतं मैत्रिणींनो। कारण कसं असतं माहिती आहे का की प्रत्येक पुरुषाला असं वाटतं की माझ्या बायकोने माझ्या पत्नीने माझ्यासोबत ही कामं ना निर्लज्जपणे लाज न बाळगता तिने केली पाहिजेत। आणि प्रत्येक पुरुषाला बरं वाटतं जेव्हा त्याची बायको जेव्हा त्याची पत्नी त्याच्यासोबत ही कामं निर्लज्जपणे ती करायला सुरुवात करते। आणि असं केल्यानंतर ना तो पण म्हणजे आपल्या बायकोवर जास्त 10 पटीने तो प्रेम करू लागतो। तर मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला ती कामं ना आता मी तुम्हाला सांगतो, तर बिना वेळ वाया घालवता चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर बहिणींनो बघा, पहिलं जे काम आहे ना तर ते पहिलं काम ना असं आहे की त्याच्यासोबत सर्व गोष्टी न लाज बाळगता न घाबरता त्याच्यासोबत सर्व गोष्टी शेअर करणं। आता कसं असतं माहिती आहे का की बायकांना ना थोडीशी भीती वाटते, थोडीशी लाज वाटते की म्हणजे जर मी ना हे माझ्या नवऱ्याला सांगितलं तर माझा नवरा माझ्याबद्दल काय विचार करेल, किंवा जर मी ना ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितली तर माझा नवरा ना माझ्यावरती रागवेल, असं म्हणजे बायकांना ना भीती वाटते किंवा कधी कधी लाज पण वाटते। पण कसं असतं माहिती आहे का बहिणींनो की बायकोने आपल्या नवऱ्यासोबत सर्व गोष्टी शेअर केल्या पाहिजेत। आणि जेव्हा बायको ना आपल्या नवऱ्याला सर्व गोष्टी सांगायला लागते ना तेव्हा नवऱ्याला पण बरं वाटतं की म्हणजे माझी बायको बघ ना किती म्हणजे माझ्यावर प्रेम करते, माझ्यापासून ना ती एक म्हणजे गोष्ट सुद्धा ती लपवत नाही, ती मला सर्व खडानखडा माहिती ती मला सांगते। असं म्हणजे केल्याने ना नवऱ्याला पण बरं वाटतं, म्हणजे त्या नवऱ्याला पण वाटतं की खरोखरच माझी बायको माझ्यावरती प्रेम करते आणि त्यामुळे ना मला सर्व काही सांगते, माझ्यापासून काही लपवत नाही, माझ्यापासून काही लपवत नाही, असं नवऱ्याला पण वाटतं। आणि असं केल्यामुळे ना नवरा पण बायकोवर जास्त प्रेम करायला लागतो। आणि म्हणजे जेव्हा बायको ना नवऱ्याला सर्व गोष्टी सांगते तेव्हा म्हणजे नवऱ्याला सुद्धा थोडंसं कम्फर्टेबल वाटतं आणि तो पण ना आपल्या सर्व गोष्टी बायकोला सांगायला लागतो। आणि त्यामुळे ना म्हणजे त्या दोघांच्या नात्यामध्ये पारदर्शकता तयार होते आणि त्या दोघांमध्ये ना कधी भांडण कधी गैरसमज अजिबात होत नाही। कारण दोघं पण ना आपापल्या गोष्टी म्हणजे दोघं पण ना म्हणजे एकमेकांना ते सांगत असतात आणि त्यामुळे ना त्यांचं नातं जास्त भक्कम होतं आणि त्या दोघांमध्ये ना जे प्रेम असतं ना तर ते प्रेम ना 10 पटीने वाढतं। तर मित्रांनो, हे ना पहिलं काम आहे। आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे तर ते दुसरं काम ना असं आहे बहिणींनो की सेक्समध्ये पुढाकार घेणं। काय बोललो मी? सेक्समध्ये पुढाकार घेणं। आता कसं असतं माहिती आहे का की बायकांमध्ये ना थोडीशी लाज असते, थोडीशी भीती असते आणि त्यामुळे ना बायका कधी सेक्समध्ये पुढाकार घेत नाही। म्हणजे बायकांना जरी ना सेक्स करायची इच्छा जरी त्यांना झाली ना तरी पण ते आपली इच्छा आपल्या फॅन्टसी आपल्या मनामध्ये त्या दाबून ठेवतात। आणि म्हणजे जेव्हा नवरा ना त्यांच्यासोबत शरीर संबंध बनवायला येतो तेव्हा बायकांना गपचूप म्हणजे त्याला शरीर संबंध बनवून देतात, पण कधी ना स्वतःकडून काही म्हणजे प्रतिक्रिया त्याला देत नाही। पण जर असं असेल ना तर तुमच्या दोघांमध्ये थोडासा दुरावा निर्माण होऊ शकतो। कारण जेव्हा बायको ना सेक्समध्ये पुढाकार घेते, जेव्हा बायको पण ना आपल्या इच्छा आपल्या फॅन्टसी आपल्या म्हणजे नवऱ्याला सांगू लागते आणि जेव्हा बायको पण ना आपल्या म्हणजे नवऱ्यासोबत एकदम म्हणजे बिंदास्त एकदम म्हणजे फ्रीली म्हणजे लाज न बाळगता जेव्हा म्हणजे बायको आपल्या नवऱ्यासोबत सेक्समध्ये म्हणजे जास्त पुढाकार घेते तेव्हा म्हणजे ती गोष्ट ना नवऱ्याला सुद्धा जास्त आवडते आणि म्हणजे त्या सेक्समध्ये ना नवऱ्याला सुद्धा जास्त मजा येते।
आणि कसं असतं माहिती आहे का की जो सेक्स आहे ना तर तो सेक्स ना नवरा बायकोच्या नात्याचा एक पाया असतो. जर तो पाया ना भक्कम असेल तर ती बिल्डिंग पण ना एकदम म्हणजे नीट उभी राहते. आणि जर तो पाया जर म्हणजे थोडासा म्हणजे कमजोर असेल तर त्यांची बिल्डिंग पण ना चांगली उभी राहत नाही. तर जर तुम्हाला तुमच्या नात्याचा जो पाया आहे तर तो पाया तुम्हाला भक्कम करायचा असेल तर तुम्हाला पण ना सेक्समध्ये पुढाकार घ्यावा लागेल. आणि ही गोष्ट ना तुमच्या नवऱ्याला सुद्धा खूपच जास्त त्याला आवडेल. तर हे काम ना तुम्ही नक्की करा. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे की सार्वजनिक ठिकाणी लाज न बाळगता आपल्या नवऱ्याच्या जवळ जाणं. काय बोललो मी? सार्वजनिक ठिकाणी लाज न बाळगता आपल्या नवऱ्याच्या जवळ जाणं, त्याला स्पर्श करणं. आता कसं असतं माहिती आहे का की काही बायकांमध्ये खूपच जास्त लाज असते. म्हणजे जर ते दोघं नवरा बायको एखाद्या फंक्शनमध्ये एखाद्या लग्नामध्ये जर ते गेले ना आणि जर म्हणजे तिच्या नवऱ्याने आपल्या बायकोच्या खांद्यावर हात ठेवला किंवा म्हणजे आपल्या बायकोचा हात ना आपल्या हातामध्ये पकडला तर ती बायको ना लगेच आपल्या नवऱ्याचा हात ना आपल्या खांद्यावरून हटवते किंवा लगेच ना आपला हात आपल्या म्हणजे हजबंडच्या हातातून ती सोडवते. पण माझ्या बहिणींनो तुम्ही असं कधी करू नका. कारण कसं असतं माहिती आहे का की प्रत्येक पुरुषाला प्रत्येक मुलग्याला असं वाटतं की सार्वजनिक ठिकाणी सर्व लोकांमध्ये माझी बायको ना माझ्या जवळ असावी, माझ्या बायकोने ना माझा हात पकडावा, मी माझ्या बायकोच्या खांद्यावर हात ठेवावा, असं प्रत्येक पुरुषाला वाटत असतं. आणि जर ते तुम्ही त्याला करून दिलं नाही ना तर म्हणजे तुमच्या नवऱ्याला आतून कुठेतरी त्याला वाईट वाटतं की म्हणजे माझी बायको असून सुद्धा ती मला म्हणजे लोकांसमोर ती मला हडतूड करते असं म्हणजे त्याला वाटतं. म्हणजे तसं बघायला गेलं तर हा ना एक प्रकारचा गैरसमज आहे. पण हा गैरसमज ना तुमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करू शकतो. तर म्हणजे तुम्ही काय करा माहिती आहे का की सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला जर लाज वाटते ना तर म्हणजे तुम्ही गप्प बसा. पण जर तुमचा नवरा तुमच्या जवळ येत असेल तर त्याला जवळ येऊन द्या. तुम्ही त्याला म्हणजे हडतूड करू नका. कारण जर तसं तुम्ही केलात ना तर तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये थोडासा म्हणजे दुरावा निर्माण होऊ शकतो. तर ही 3 कामं ना तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत अगदी निर्लज्जपणे अगदी म्हणजे लाज लज्जा सोडून तुम्ही ही 3 कामं केली पाहिजेत. तर माझ्या बहिणींनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.